नमस्कार सगळ्यांना। आज आपण आहोत डोंबिवली ईस्टला, स्टेशनजवळचे आपलं स्वामी मठ आहे तिथे। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेली की एक स्वामी अनुभव तुमच्याजवळ अजून एकदा शेअर करायचा आहे। सो त्याच अनुभव घेण्यासाठी मी आज इथे आली आहे। पण तो अनुभव ऐकण्याआधी आपण स्वामींचं दर्शन आधी करूया आणि मग त्या दादांचा अनुभव आपण ऐकूया। चला। बोललेली की अजून एक स्वामी अनुभव तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल। सो आपण बघूया। राजेंद्र दादा आपल्यासोबत आहेत, ते अनुभव। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। स्वामीबद्दल सगळ्यांना प्रचिती असेल। स्वामी म्हणजे एक दिव्य शक्ती आहे, परमात्मा आहेत आणि त्यांचे अनुभव म्हणजे त्यांच्या सेवेकरांना त्यांचे श्रद्धा ते टाकतात, त्यांना पदामध्ये येतात असतात। त्यात एक छोटासा अनुभव माझा सुद्धा आहे, तो मी तुम्हाला आता सांगतो। मी गेल्याच वर्षी मी आणि माझे मिसेस आम्ही तुळजापूरला गेलो असतो। मी दरवर्षी तुळजापूरला जातो आई भवानीची ओटी भरायला। तर गेल्या वर्षी तथेप्रमाणे आम्ही गेलो आणि तुळजापूरची ओटी भरली आणि आम्ही एक साधारण संध्याकाळच्या 7 वाजले असतील, 7 किंवा 8 वाजले असतील, तेव्हा आम्ही बस स्टँडला आलो। बस स्टँडला आल्यावर आम्हाला अक्कलकोट डायरेक्ट गाडी हवी होती, कारण मला अक्कलकोटला जायचं होतं। आम्हाला डायरेक्ट गाडी हवी होती अक्कलकोटला जायला। तर अक्कलकोटला जायला डायरेक्ट गाडी नव्हती। तर ती तिथे विचारलं की मला अक्कलकोटला जायला गाडी मिळेल ना का? तर तेव्हा आज एस टीचा संप असल्यामुळे आज शक्यता कमी आहे, तेव्हा तुम्ही सोलापूर मार्गे जाऊ शकता। त्यावेळी मी सोलापूर मार्गे जाण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, मग माझ्या मिसेसने डिस्कस केला आणि तिला असं चला आपण सोलापूर मार्गे, सोलापूरवर आपल्याला अक्कलकोटला जायला काही ना काहीतरी मिळेल। मी सोलापूरला गेलो। सोलापूरला 1 तासाभराचं अंतर पार केल्यानंतर सोलापूर येतच सोलापूरला गेलो, एस टी स्टँडला गेलो, तिथे चौकशी केली ते काही व्हेकल मिळत होतं बस स्टँडवर जात आणि बस स्टँडवर बसला येतं मला बस स्टँडला आलो। पुन्हा बस स्टँडला आल्यावर आम्ही पुन्हा चौकशी केली पडल्यावर ते बाबा इथे आम्हाला एस टी मिळेल का? तर ते म्हणे आज एस टी महामंडळाचा संप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एच टी अवेलेबल होईल ते नाही सांगा नाही, तरीसुद्धा तुम्ही वाट बघा। असे वाट बघता आम्ही 9 वाजले 10 वाजले तरी आमचे गाडी काय आली नाही, तिथे बस काय आम्हाला मिळाली। तर ते बाहेर जाऊन एका रिक्षावाले काका होते, त्यांना विचार की मला अक्कलकोटला सोडा होता। ही सवय ठीक आहे, त्यांचं काय असतील तर मी ते हो चालेल की त्या रस्त्याने मग आम्ही 10-10:30च्या दरम्यान सोलापूरवरनं अक्कलकोटला जायला निघाल। सोलापूरला अक्कलकोटला हा जवळजवळ 1 तासाभराचा रस्ता आहे आणि त्यावेळेला रस्त्याचं काम सुरू आहे। तिथे सोलापूर अक्कलकोट रस्त्याचं महामार्गाचं काम सुरू आहे। त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही रिक्षावर शिक्षा देऊन ही माझी नेते आमच्या सांभाळायचा जायला असं आम्ही तिघे निघालो दोघं जण। आणि गेल्यावर पुढे गेल्यावर 1 तासाभराचं अंतर पार केल्यावर एक मोठा ब्रिज आला
त्या ब्रिजच्या खाली न्यूटनचा सिम्बॉल होता. न्यूटनचा सिम्बॉल असल्यावर अरे बसला, अरे इथे कुठे आलो आपण, आपल्याला आता कुठल्या दिशेला जायचं हेच कळेल. मग आम्ही स्वामींचा धावा केला. म्हटलं स्वामी आता आम्ही अक्कलकोटपर्यंत आलो आहे, एवढे मार्ग तुम्हीच दाखवा. तर तेवढ्या ते आमच्या मागल्या एक गाडी एक फोर व्हीलर आली. त्याच्यामध्ये काही सपले होते वैसे. त्यांनी आम्हाला सांगितलं की या वेळेला एक रस्ता जाता, कदाचित तुम्ही त्या रस्त्याने जा. पण अंधार एकदम वाळोख होता. रात्रीचे 12 वाजल्याचा आसपास वेळ झाली होती. ओके. तेव्हा आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं काय जास्त वेळ इथं थांबवू नका त्यांनी. आता मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग आम्ही आणखीन एका माणसाला विचारलं, त्याने काय आम्हाला काही सांगितलं नाही. आम्ही अंदाजे रिक्षा चालवत रिक्षावाल्या काकांची रिक्षा चालवत दोघंही आम्ही स्वामीचा धावा करत होतो. रात्रीच्या 12 वाजताच्या आसपासचा लवकरचा मी मेसेजचा बोलला, बरं आता आपण एक काम करूया, आता आपण एखादे रूम घेऊया. आणि आता 12 वाजले, आपल्याला काय आपल्याला काय आता खायला प्यायला काही मिळणार नाही. तर आपण आता आपल्याकडे जे आहे ते खाऊ आणि पण जपू. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला रूम मिळणं महत्त्वाचं. एवढ्या त्याच्या उशिरा आपल्याला अपार्टमेंटमध्ये रूम मिळेल की नाही हे जरा आमच्या दोघांच्या मनात शंका होती. पण स्वामी तारी त्याला फोन मारी हा आहे. तर त्यांनी ते आम्ही अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. एका ताराला विचारता की अक्कलकोट जायचा रस्ता कुठे आहे. त्याने सांगितलं आता तुम्ही ज्या मार्गाला आहात तो बरोबर आहे, हाच रस्ता धरून तुम्ही अक्कलकोटला जा. आम्ही अक्कलकोटमध्येच आलात म्हणे तुम्ही मठाकडे जायचं वाटतं आणि जा. ठीक आहे. आम्ही मठाकडे गेलो आणि मठाकडे गेलो आणि म्हटलं पहिले रूम बघूया म्हणून आम्ही रूम पाशी जायचा प्रयत्न केला. म्हणजे तिथे त्यावेळी आम्हाला तिथे एकाने ते स्वामी स्वरूपच होतं ज्याने आम्हाला रस्त्यात हाक मारली. गल्ला छत्राजवळ आल्यावर की त्यांनी आम्हाला सांगितलं की तिने एवढा जो आलात तर तो आम्ही त्याला विचारलं तर रूम मिळेल का. म्हणे रूम मिळेल, सगळं मिळेल, ते तुम्ही पहिले जेवून द्या. अरे अरे नाही बोलतो नाही बोले प्रसाद पहिले द्या, पहिले प्रसाद घ्या तुम्ही आणि नंतर तुम्ही पुढे जा. मग आम्ही त्यांचं ऐकलं आणि जे काही स्वामींचा प्रसाद होता तो प्रसाद आम्ही घेतला दोघांनी. आणि मी तिथे असं व्यक्त केलं अरे तेवढं छान प्रसाद, तेवढं भाजी असते तर बरं झालं असतं. पण तेवढ्यात माझ्यासमोर एकाने भाजीची वाटी आणून ठेवली. हे काय साईड मी वाटी तेवढी येत आहे भाजी. म्हटलं मी फक्त व्यक्त केलं लगेच स्वामींनी. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो आमच्या दोघांच्याही मनामध्ये एकच विचार आला की जो आपल्याला म्हणजे स्वामी जे आहेत ते कधी उपाशी झुकवून देत नाही. नाही अजिबात नाही. आयुष्यामध्ये ह्या प्रसंग म्हणजे आला नाही कधी आपण उपाशी झोपलो. आणि आजही आमच्या मनातला जो विचार होता तो स्वामींनी पूर्ण केला. आणि आमचं जेवण वाढलं गेलं आणि तात्काळ त्या जे सेवक होते त्यांनी तात्काळ ते जेवणाची भांडी आतमध्ये घेऊन गेले. त्या आम्ही ते शेवटचेच होतं. अरे आमच्या डोळ्यामध्ये पाण्या म्हणजे असं हे झालं की बापरे काय हे निघा काय आघात सांभाळून घेतात ते आपल्याला. आणि तिथे त्यांनी आणि झटकन आम्हाला तिथे एक रूम पण मिळाली आणि आम्ही लगेच तिथे स्टेबल झाले. आणि अक्षरशः स्वामीचा धावा करत असतो. म्हटलं स्वामी खरंच तुमची निर्धार तुम्ही सर्वस्व आहे. खरंच खरं स्वामी सांगितलं. मला जर आजचा अनुभव आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा श्री स्वामी समर्थ. आणि असाच एक अजून एक छान अनुभव घेऊन आपण लवकर परत भेटूया. चला काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.